महत्वाची बातमी समोर येते। दरोड्यातील संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधील ही घटना आहे। उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता। या प्रकरणातील संशयित गुन्हेगार अमोल खोतकरचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला। वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी इथे हा दरोडा टाकण्यात आला होता। वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातली होती, तर अमोल खोतकरनं फायरिंग केल्यानंतर पोलिसांनी देखील फायरिंग केल्याची सूत्रांनी माहिती दिली। काल छत्रपती संभाजीनगरमध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर MIDC या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या टीमला मिळालेली होती। आमची काही टीम बीडला होत्यात, काही जालन्याला होत्यात, इतर ठिकाणी पण होतात। तो आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी घातलेली होती। त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता। आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंगमध्ये जो आरोपी आहे, ज्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे, अमोल खोतकर हा जखमी झाला। त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना। आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे। त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।